प्रतापगड किल्ल्याचा व्हिडिओ. तर मित्रांनो तर हा आहे गेट. चला तर मग ते गाईडलाईन जर आपल्याला पाहिजे असलं तर इथे गाईडलाईन मिळतात. काकडी, आंबा आणि आंबेली, बोरं वगैरे सर्व आपल्याला थोडक्यात प्रतापगडाची माहिती. मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो ते म्हणजे प्रतापगड किल्ल्याचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आम्ही सर्व हॅपी फॅमिली आता महाबळेश्वर प्रतापगडला आलेलो आहोत. तर माझ्या पाठी पाहू शकता प्रतापगड आपल्याला दिसत आहे. तर चला तर मग मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया प्रतापगडाचा. आता आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आज भरपूर गर्दी आहे, त्यामुळं बस आपली खालीच ठेवलेली आहे आणि गाड्या पार्किंगला पण भरपूर आहेत मित्रांनो. तर आपल्याला प्रतापगड इथून खालून दिसत आहे आणि आपण आता पायथ्याशी आहोत मित्रांनो. आणि आता आपण चढायचं आहे पूर्ण पायऱ्यातून. तर बघू आता आपण. तर हा आहे मेन गेट आहे. तर इथून आपण जायला लागतो आणि इथे आपल्याला गाईडलाईन वगैरे पाहिजे असेल तर इथून आपण गाईडलाईन घेऊ शकतो काही माहितीसाठी. तर चांगलं असतं, ते व्यवस्थितपणे आपल्याला गाईड असतात, ते सर्व माहिती गडाची सांगतात. तर चला तर मग हे बघा किती पार्किंग आहे, भरपूर पार्किंगला गाड्या आहेत मित्रांनो. आज भरपूर गर्दीच आहे. तर आम्ही बाकीजण आहोत, हॅपी फॅमिलीमधली ती पार्टी आहोत आणि अर्धी आपली आम्ही हॅपी फॅमिली ग्रुपवरती गेलेला आहे. तर असं सर्व म्हणजे काय काय वस्तूसुद्धा घेण्यासारखं आहेत, आपल्याला पाहू शकता. चप्पल वगैरे काय म्हणजे खाण्याच्या वस्तूसुद्धा म्हणजे इथे सोय आहे. कारण वस्तू त्यांच्याकडून घ्यायला तर पाहिजेच. कारण काय माहीत आहे, ते सुद्धा प्रत्येकजण धंदा करतो. त्यांनासुद्धा काही काहींना आशा असतं की धंदा होण्याचं. कारण एवढ्या उन्हामध्ये, ऊन तर भरपूर आहे मित्रांनो. तर या उन्हामध्ये एवढी हीटमध्ये ते आज धंदा करतात. कारण ते आहेत ते पण चांगलं आहे, सोयीस्कर. कारण आज आपण पाणी वगैरे काय खायला वगैरे नसलं तरी आपण तिथून घेऊ शकतो आणि आपल्याला थोडं चढायला एनर्जी भेटू शकतं. तर इथे आजी पाहू शकता, आजीसुद्धा इथे विकायला वेगवेगळं ठेवलेलं आहे. तर काकड्या आहेत, आंबे आहेत, आंबेली आहे, बोरं आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत. खूप सारे इथं मित्रांनो ठेवलेले आहे आजीने पण इथे विकायला, पाहू शकता. तर अशा लोकांचा धंदा नक्की करावा, मला असं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, असे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा सर्व बसलेले आहेत दुकानं घेऊन आणि प्रत्येक जण आहेत ते म्हणजे चांगला वस्तू आंबट चिंच वगैरे आहेत काही ना काहीतरी. तर मित्रांनो, हे आहे आपल्याला गडाच्या पायऱ्या लागतात. इथून आता आपली गड चढ सुरुवात झालेली आहे. तर प्रतापगड उत्सव समिती महाराष्ट्र असं का आहे इथे लिहिलेलं. तर हे बघा पाहू शकता, गडाचं कामसुद्धा चालू आहे मित्रांनो. इथे काम गडाचं चालू आहे आणि हे गडाचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो. इथून आपण सुरुवात जे करतो ते हे प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जायचं असतं. तर मित्रांनो, थोडक्यात आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आधीचा आपला व्हिडिओ केलेला आहे थोडा. तर मित्रांनो, प्रवेशद्वारमधून आतमध्ये जातात. उजव्या साईडला तोफ आहे आणि डाव्या साईडला शिवमुद्रा आणि हे आणखीन का आहे. तर असं आहे इथे. तर मित्रांनो, आपण प्रतापगड चढताना पाहू शकता. तर इथून आपण चढाव करताच आपल्याला मेन जे प्रतापगडाचा पॉईंट आहे तो आपण इथून पाहू शकता. इथे ध्वज वगैरे आहे. तर हे इथे आपल्याला तलाव आहे, त्याच्यातून पाणी वगैरे असे काढायचं पहिले, त्या पद्धतीने सर्व इथे आहे. हा तलाव आहे. तर आपण थोडं थोडं काय आहे ते आपण माहिती घेणार आहोत आणि जाणार आहोत पुढे पुढे. इथे ही तटबंदी आहे, काही ठिकाणी ढासळली आहे, त्याचं काम चालू आहे, म्हणजे डागडुजी चालू आहे. तर असा वरून दिसणारा हा इथून प्रतापगडाचा व्ह्यूज पाहू शकता तुम्ही. आणि हे आहेत ते म्हणजे तोफ आहे, गोले उडवायचे म्हणजे खांद्यावर घेऊन. तर हे मंदिर आहे मित्रांनो भवानीचं. तर
इथे आतमध्ये आपल्याला हंबीररावांची तलवार पाहायला मिळतात आणि आपण याच्या आतमध्ये गेल्यानंतर इथे आता हस्तकला, त्यावेळीच्या कढई आणि तोफा आणि दातीन बोलत त्याचे अवशेष इथे म्हणजे जे मिळालेले आहेत ते आहेत. प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेला एक हा डोंगरी किल्ला आहे मित्रांनो. आणि हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वर जवळील ऐतिहासिक किल्ला आहे. तर मित्रांनो, मराठा साम्राज्याच्या इतिहासात याला खूप महत्त्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंध म्हणून ओळखले जाते. 1656 मध्ये बांधलेला हा किल्ला शौर्य आणि सांप्रिक तेजाचे प्रतीक मानले जातं. तर मित्रांनो, आता आपण इथून जाणार आहोत ते म्हणजे महादेवांच्या मंदिरात. दुकानं वगैरे आपल्याला रस्त्यातून आहेतच. तर मित्रांनो, इथे मला एक छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्त आहे ती पाहू शकता. तर मला खूप आवडली. तर बघू आता, जर वाटलंच तर जातावेळी घेऊ. कारण मलासुद्धा याची खूप कला म्हणजे बनवण्याच्या मूर्तींची ते आवड आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल. तर फक्त एवढंच की फायबरच्या असतात, त्यामुळे फायबरच्या बनवू नाही शकत. तर अशा आहे सर्व. तर बघू आता जातावेळी. तर इथे आपल्याला सर्व महाराजांच्या विषय पुस्तकं वगैरे आहेत, किचन वगैरे आहेत. तर इथून आता आपण जाणार आहोत ते म्हणजे महादेवांचे मंदिराचे दर्शन करणार आणि एक देवीचं सुद्धा दर्शन आहे ते सुद्धा करणार. तर इथून आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. तर बघूया आता वरती. तर असं हे सर्व बुरुज आहेत दोन्ही साईडला, दोन बाजूला आणि मधून हे रस्ता आहे जायला. तर हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो वरच्या मंदिरात जायचं. तर तिथे वरती मोठं स्मारकसुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर हे केदारेश्वर मंदिराचं सर्व इथे आहे आणि आतमध्ये हे पाहू शकता इथे मंदिर आहे. तर इथे दर्शन करून आपण आणखीन वरती जाणार आहोत. तर मंदिराच्या बाजूलाच एक जी पाहणी काय म्हणजे टहलणे करायचे बोलतात ती इथनं रस्ता आहे आणि इथून म्हणजे शत्रू आपल्या गडाच्या बाजूला किती आहे ते इथने पाहू शकत होते. तर तेच हे असावे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खान यांच्यात झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि मित्रांनो, जावलीच्या खोऱ्यातील याच प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा वध केला होता. ही घटना या किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध झाला तेव्हा संभाजी कावजी यांनी अफजल खानाचे शिर हे कापून धडा वेगळे केले होते. प्रतापगड किल्ला हा शिवकालीन प्रथेनुसार आज देखील सूर्य उजाडण्याच्या आधी उघडला जातो व सूर्य मावळल्यानंतर बंद केला जातो. ही शिवकालीन प्रथा आज देखील जपली जाते. तर मित्रांनो, नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या किल्ल्यावर महादरवाजा, चिलखती बुरुज, शिवलिंग, तुळजाभवानी मातेचे मंदिर, आई जिजाऊचा वाडा अशा अनेक शिवकालीन वास्तू बघायला मिळतात. नैसर्गिक सौंदर्याने आणि शिवकालीन वास्तुकलेच्या आविष्काराने नटलेल्या या किल्ल्यावरून कोयना नदी खोरे न्याहाळण्याचा आणि अनुभवाचा सुंदर असा अनुभव पर्यटकांना देऊन जातो. तर मित्रांनो, जेवढी थोडक्यात होती तेवढी माहिती प्रतापगडाची सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे आणि त्यांच्या स्मारकासमोरच आपण पाहू शकता भगवा आहे फडकताना. तर मित्रांनो, जेवढी होती तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आम्ही निघालो ते म्हणजे खालच्या पायवाटेने आता निघालेलो आहोत बुरुजावरती. तर ही आपली हॅपी फॅमिली सर्व प्रतापगड भ्रमंती करून आलेली आहे आणि गडाचं कामसुद्धा चालू आहे. त्यामुळं काही जास्त काही व्हिडिओ केला नाही मित्रांनो. कारण काही ठिकाणी खूप सारं डागडुजी चालू आहे. पाहू शकता, हे बघा सर्व काम चालू आहे गडाचे. तर आता आम्ही इथे एक ग्रुपचा एक फोटो काढला आणि आता आम्ही निघालेलो प्रतापगड उतरायला. आता
कारण मित्रांनो अजून आम्हाला शिवकालीन खेडेगाव पाहायचं आहे. तर मित्रांनो हा होता प्रतापगड किल्ल्यावरील व्हिडिओ आणि थोडक्यात दाखवण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे आणि माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पुढील व्हिडिओ आहे शिवकालीन खेडेगाव.